महिलांतर्फे पितृपक्षानिमित्त मनोरुग्णांना अन्नदान व 41,000 रुपये देणगी. कस्तुराई बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम. हिंदू संस्कृतीमध्ये पितरांना जेवू घालण्याची प्रथा आहे, परंतु आधी आपण माणसांमधला देव ओळखला पाहिजे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणावे आपले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. या गाडगेबाबांच्या विचारानुसार देव हा माणसांमध्येच आहे हे ओळखून कस्तुराई बहुउद्देशीय संस्था शेगाव व युवा विकास बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने चालवण्यात येणाऱ्या योगा क्लासेसमध्ये अध्यक्षा कालिंदी असंबे यांनी पितृपक्षातील अन्नदानाचा विचार मांडला. सर्व महिलांनी त्यावर उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भरभरून देणगी दिली. यामधूनच सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड, सपकाळ, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथे 310 मनोरुग्णांना जेवण व महिलांना वस्त्र देऊन तृप्त केले. सेवा संकल्प संस्थेचे संचालक डॉक्टर नंदू पालवे सर मनोरुग्णांकरिता हॉस्पिटल सुद्धा चालवतात. याच हॉस्पिटलमधील बेडकरिता 41,000ची दानराशी त्यांना सुपूर्द करण्यात आली. त्यामधूनच 41,000 रुपये हॉस्पिटलकरिता दिलेत. बाकी खर्च अन्नदान आणि वस्त्रदानावर केला. या राशीमध्ये कालिंदी असंबे व युवा विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गोपाल जवळकर यांनी मोठा भार उचलला. जिगाव प्रकल्पाच्या सीईओ कल्याणी यमाजी यांनी हॉस्पिटलकरिता 8,000 रुपये देणगी दिली. डॉक्टर रोशनी राठोड मॅडम यांनी सर्व मनोरुग्णांना मिठाई देऊन सर्वांची मने जिंकली. योगा क्लासच्या हजारो महिलांनी या उपक्रमामध्ये आर्थिक निधी व अमाप धन्यदान केले. अध्यक्ष कालिंदी असंबे यांच्यासोबत सदस्य अंजुताई अहिर, संगीता उमाप, जयश्री धोपटे, सारिका पहुरकर, गीता तेल्लारकर, शीतल गांधी, विद्या पाटील, योगिता शेंडे, मीरा दगडखेर, मीरा डाबेराव, डॉक्टर रोशनी राठोड यांनी सेवा संकल्प प्रतिष्ठान येथे उपस्थित राहून डॉक्टर पालवे सर व आरती पालवे यांना वृक्ष देऊन आभार मानले. या उपक्रमामध्ये बाळकृष्ण असंबे व गोपाळ जवळकर तसेच तरुणाई फाउंडेशनचे सदस्य उमाकांत कांडेलकर यांनी अतिशय श्रम घेतले. तेथील परिस्थिती बघून कलियुगातील देव हे पालवे कुटुंब आहे हेच वाक्य बाहेर पडत होते. युवा क्रांती न्यूज, शेगाव.